मी पंजाब टक आज आहे 10 फेब्रुवारी 2025 आणि मी माझ्या शेतातून माझा हरभरा देखील काढणोय आणि राज्यातल्या शेतकऱ्याचा हरभरा देखील काढणोय। तर या ठिकाणाहून सर्व शेतकऱ्याचे अंदाज येणार आहे। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आता खूप शेतकऱ्याचे फोन येलेत, म्हणजे हरभरा काढणी चालू आहे, पाऊस येईल का, तूर काढणं चालू आहे, गहू काढणं चालू आहे। राज्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं राज्यात सध्या काही पाऊस येणार नाही, फक्त ढगाळ वातावरण मात्र आणखीन 2 दिवस राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात। राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा हरभरा काढणीस आलेला तर काढायला सुरुवात करा। हे देखील बघा, मी माझं हरभरा काढायलो आणि तुम्ही देखील काढायला काही हरकत नाही, म्हणून काही चिंता करायची गरज नाही। पाऊस काही येणार नाही म्हणून चिंता करायची गरज नाही। राज्यात मात्र आता जवळपास मध्ये 15-16 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे। दिवसा ऊन वाढत जाणार आहे, थोडी गरमी राहणार आहे, रात्री 11 पर्यंत गरमी जाणवणार आहे आणि रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत थोडी थंडीची चाहूल देखील लागणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे हवामान कोरडं राहणार आहे, अंशतः ढगाळ राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात मात्र सध्या काही पावसाचं वातावरणच नाही, म्हणून हे लक्षात घ्यायचं। आणि बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येले की आभाळ खूप आलंय आणि पाऊस येईल का, काही पाऊस येणार नाही, काही चिंता करायची नाही, फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। फक्त 17 तारखेला थोडं एक याच्यापेक्षा थोडं 17 फेब्रुवारीला थोडं जास्त ढगाळ वातावरण राहील, म्हणून हे लक्षात येतं। त्याचा अंदाज आपण दररोज देणार आहे। जोपर्यंत शेतकऱ्याचे हरभरे घरी पोहोचत नाही तोपर्यंत दररोज एक अंदाज देणार आहे। एक माझ्या इंस्टाग्रामच्या चॅनलला देखील देणार आहे, त्याच्यावर डेट असते, त्या डेटवर बघायचं आणि ते अंदाज हे करायचा। नसं काय होईल, काही शेतकरी काही युट्यूबवाले काय करतात, जुना अंदाज फॉरवर्ड करतात, त्याच्यामुळे शेतकऱ्यामध्ये दिशाभूल होती। पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात म्हणजे आता पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र म्हणजे शेतकऱ्याचा कांदा काढणी त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, द्राक्षवाल्यासाठी आनंदाची बातमी। यावर्षी चांगला कडक उन्हाळा जाणार आहे, मग त्यांचं ऊन जास्त वाढलं की लोक आंबट जास्त खातात, त्याच्यामुळे द्राक्षाला देखील भाव राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या तरी पावसाचं वातावरण नाही,